सगळ्यांना नमस्कार. मी प्रिया आणि हनीप्रिया खजानामध्ये आज आपण खास बनवणार आहोत दूध पावडरपासून तयार होणारी झटपट आणि खमंग पुरणपोळी. न डाळ न खवा, पण चव मात्र शाही. नेहमी आपण डाळ, गूळ आणि खवा वापरून पुरणपोळी बनवतो, पण जर हे सगळं नसेल तरी चिंता नाही, कारण ही रेसिपी आहे अगदी खास. चला तर मग जास्त वेळ न घेता तोंडात टाकताच विरघळणारी पुरणपोळीची रेसिपी बघूया. सुरुवातीला एका भांड्यामध्ये अर्धी वाटीपर्यंत मैदा घ्यायचा आहे. यामध्ये चिमूटभर मीठ आणि थोडंसं हळद घालायचं आहे. हे सगळं एकदा मिक्स करून घेणार आहोत आणि यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत पिठाला आपण मळून घेणार आहोत. हे पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला इथे पीठ हे थोडंसं चिकटसरच मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता पीठ हे थोडंसं स्टिकी कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे मळून घेतलेलं आहे. बोटाला हे चिपकत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पीठ हे मळून घेतल्यानंतर यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तूपसुद्धा घालू शकता. तेल घातल्यानंतर परत एकदा आपण मळून घेणार आहोत. मिक्स करून घेताना तेल हे पिठाला छान असं लागलं पाहिजे. तुम्ही इथे बघू शकता एकदम सॉफ्ट असं पीठ हे तयार झालेलं आहे. परत यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेलामध्ये पिठाला 1 तासासाठी यावरती झाकण लावून भिजवत ठेवून देणार आहोत. या पिठाला 1 तासासाठी किंवा जर वेळ असेल तर 2 तासासाठी सुद्धा आपण हे भिजवत ठेवून देऊ शकतो. तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करून घेणार आहोत. तर स्टफिंग तयार करून घेण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटीपर्यंत दूध पावडर घ्यायचं आहे. दूध पावडर हे कुठल्याही ब्रँडचं घेऊ शकता. इथे मी एव्हरीडेचं दूध पावडर वापरत आहे. यामध्ये अर्धी वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे. पाणी घालताना एकाच वेळी पाणी घालू नये, नाहीतर त्याची गुठळ्या तयार होणार. थोडं थोडं पाणी घालत चमचेने एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 वाटी दूध पावडरला इथे अर्धी वाटीपर्यंत पाणी हे पुरेसे आहे. पाणी घातल्यानंतर चमचेने चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गुठळ्या राहणार नाही. तर अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे. तूप घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर हे पॅन आपण गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हे पूर्णपणे कमी करायचा आहे. कमी गॅसवरती चमचेने एकसारखं असं फिरवत आपण हे शिजवून घेणार आहोत. पूर्ण हे घट्ट तयार होईपर्यंत आपल्याला इथे जवळपास 8 ते 10 मिनिटे लागतील. तर एकसारखं असं आपल्याला चमच्याने मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून ते बुडाला लागणार नाही. इथे आपण बघू शकतो थोडंसं घट्टसर तयार होत आहे. असं तयार करून घेताना यामध्ये पाव चम्मचपर्यंत वेलची पूड घालायचं आहे. माझ्याकडे नसल्यामुळे ती इथे मी स्किप करत आहे. पॅनच्या आजूबाजूला लागलेला ते सुद्धा काढून घ्यायचं आहे. चमच्याने एकसारखं असं मिक्स करत राहायचं आहे. इथे आपण बघू शकतो पॅनला तूप हे सुटायला लागलेलं आहे आणि हे घट्टसुद्धा तयार झालेलं आहे. तर अशा प्रकारे तयार झाल्यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे. असं तयार करून घेतल्यानंतर हे पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे साखर घ्यायचं आहे. साखरेला इथे आपण मिक्सरला लावून काढून घेणार आहोत. असं एकदम फाईन पावडर तयार करून घेतल्यानंतर हे पावडर आपण थंड झालेल्या स्टफिंगमध्ये टाकायचं आहे. साखरेचं पावडर या स्टफिंगमध्ये घालताना मी थोडं थोडं करतच यामध्ये घालत आहे, कारण दूध पावडर हे आधीच गोड असते, त्यामुळे जास्त गोड होणार. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर पूर्णच यामध्ये घालू शकता, नाहीतर थोडंसं टेस्ट करूनच यामध्ये घालायचं आहे. साखर यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि या तयार झालेल्या स्टफिंगचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत. तर इथे मी लहान आकाराचे बॉल्स हे तयार करून घेत आहे. तर अशा प्रकारे बॉल्स हे तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मला बरोबर 10 बॉल्स हे तयार झालेले आहेत. अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर 1 तासा अगोदर जे आपण पीठ भिजवत ठेवले होते ते एकदा बघून घेऊ. पीठ एकदम सॉफ्ट असं तयार झालेलं आहे. इथे आपण बघू शकतो एकदम स्मूथ असं पीठ बनून तयार झालेलं आहे. या पिठामधून छोटासा गोळा हातात घ्यायचा आहे. यामध्ये स्टफिंग भरून आपण पुरणपोळी तयार करून घेणार आहोत. तर सुरुवातीला प्लास्टिकच्या कवरला तेल लावून घ्यायचं आहे. कवरला तेल लावून पुसून घेतल्यानंतर यावरती पिठाचा गोळा ठेवायचा आहे आणि बोटाने थोडंसं त्याला पसरवून घ्यायचं आहे. पसरवून घेतल्यानंतर यामध्ये स्टफिंग भरून घ्यायचं आहे. पिठाने स्टफिंगला छान असं कवर करून घ्यायचं आहे. कवर करून घेताना पीठ जर बोटाला चिकटत असेल तर बोटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छान असं बंद करून घ्यायचं आहे. हे बंद करून घेताना एक्स्ट्रा जर पीठ निघत असेल तर ते काढून घ्या. अशा प्रकारे स्टफिंग हे भरून घेतल्यानंतर बोटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याला पसरवत त्याची आपण पोळी तयार करून घेणार आहोत. इथे मी लहान आकाराचीच पोळी हे तयार करून घेत आहे. जर आपल्याला वाटत असेल तर आपण हे मध्यम आकाराची सुद्धा पोळी हे तयार करून घेऊ शकतो.
पोळी हे तयार करून घेताना मी मध्यम जाडीचा पोळी हे तयार करून घेतली आहे। तर अशा प्रकारे पोळी हे तयार करून घेतल्यानंतर आता आपण हे भाजून घेणार आहोत। तर गॅसवरती तवा ठेवलेला आहे। तवा हे छान असं गरम झाल्यावरती याला थोडंसं तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। यानंतर तयार करून घेतलेल्या पोळीला तव्यावरती ठेवायचा आहे आणि दोन्ही बाजूने खरपूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत। गॅसचा फ्लेम इथे आपल्याला मध्यम ठेवायचा आहे। पोळी हे तव्यावरती टाकल्यानंतर कडेने तेल सोडायचं आहे। वरील भाग हे थोडंसं सुकल्यावरती आपण हे पलटवून घेणार आहोत। पलटवून घेतल्यानंतर याच्या दुसऱ्या बाजूला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। इकडून तिकडून करत पोळीला दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता पोळी हे टम्म असं फुगली गेली आहे। तर असं तयार करून घेतल्यानंतर या गरमागरम पुरणपोळीला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर याच पद्धतीने उरलेले सगळे पुरणपोळी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। प्रत्येक पुरणपोळी हे भाजून घेताना टिश्यू पेपरने एकदा तव्याला क्लीन करायचं आहे आणि त्यानंतर पुरणपोळी हे सेम प्रोसेसमध्ये भाजून घेणार आहोत। तर ही होती एकदम खास आणि झटपट तयार होणारी दूध पावडर पुरणपोळीची रेसिपी। गोडसर, मऊसूत आणि अगदी पारंपरिक चव देणारी ही पुरणपोळी तुम्ही सणासुदीला गोड खाण्याची इच्छा झाली किंवा पाहुणे घरी आले तरी अगदी सहज बनवू शकता। साजूक तुपासोबत खाली तर मस्तच लागतो। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक देऊन तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आणि हो, अजून अशाच खास आणि वेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।